नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित स्कॉलरशिपचं नवनीतचं जे पुस्तक आहे त्यातील आपण 25वा प्रकरण शेकडेवारी यातील स्वाध्याय 25.1 आपण आज पाहणार आहोत. तर घेऊया पहिले उदाहरण. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात पुढील पर्यायातून निवडा. आता शेकडेवारी म्हणजे काय किंवा शेकडेवारी शतमान म्हणजे त्या अपूर्णांकांचा छेद 100 असतो. आता इथं आपल्याला शतमानात रूपांतर करताना इथं पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग 3/6.1/4 इथं आपल्याला शुद्ध पूर्णांक करून घ्यायचा आहे. मग 6 चौक 24 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. 25/4 शतमानात रूपांतर करायचं आहे म्हणजे गुणिले 100 बरोबर. आता हा जो 4 आहे छेदस्थानचा याचा अर्थ काय आहे की 3/25/4 आहे. म्हणजे गुणिले करताना हा 4 इथं व्यस्त होणार आहे म्हणजे 4/25 होणार आहे. म्हणून हा 3 गुणिले होणार आहे. म्हणून 3 गुणिले 4 गुणिले 100/25. 25ने आपण भाग दिला. 25 × 25 25 चौक 100 म्हणजे 4 चौक 16 आणि 16 त्रिक 48%. किंवा हे उदाहरण तुम्ही अजून दुसऱ्या प्रकारे असं सुद्धा सोडवू शकता की 3/6.1/4 इथं हा 3/6.1/4चं आपण रूपांतर केलेलं आहे हे लक्षात घ्या. 3 आता 6.1/4 1/4 म्हणजे काय 0.25 म्हणजे किंवा 6.25 म्हणजे हे 6.25 येणार आहे गुणिले 100. आता इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणजे ही संख्या आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला इथं 100ने गुणावं लागेल म्हणजे अंशाला सुद्धा 100ने गुणावं लागेल. मग आता 3ला आपण 100ने गुणलं तर 300 होणार आहे आणि इथं 100ने गुणल्यामुळे हा पॉईंट पुढं सरकणार आहे म्हणजे इथं 625 होईल गुणिले 100. मग इथं 25ने आपण भाग दिला तर 625 25चाच वर्ग आहे म्हणजे इथं 25ने भाग जाईल. 25 चौक 100. आता 25ने आपण 300ला भाग देऊया किंवा इथं लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 300/25 गुणिले 4 25 × 25 25 × 25 30मधनं 25 गेले 5 उरले त्याच्यावरती 0 घेतला 25 दुणे 50 आणि 12 चौक 48 म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे उदाहरण सोडवू शकता. तर याचं उत्तर आलेलं आहे 48% म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण घेऊया. 1730चे 7.5% म्हणजे किती. आता इथं चे असला चे चा ची कुठलाही शब्द असला तर गुणिले घ्यायचं आहे म्हणजे 1730चे 7.5%. मग 1730चे म्हणजे इथं गुणिले घ्या आणि 7.5% म्हणजे 7.5% म्हणजे 100. मग आता इथं भाग द्यायचा आहे. हा 0 आपण इथे घालवला तर इथं 7.5 भागिले 10 आहे म्हणजे 7.5ला आपण 10ने भागलं तर हा पॉईंट डावीकडं एक घर पुढं सरकणार आहे म्हणजे 7च्या आधी तो येणार आहे म्हणजे या ठिकाणी 173 गुणिले 0.75 होईल. कारण 10ने भाग दिल्यानंतर संख्या कमी होते म्हणून हा पॉईंट पुढं जाणार आहे इकडं अलीकडे येणार आहे म्हणजे इथं 7च्या आधी येणार आहे म्हणजे 0.75. मग 173 गुणिले 0.75 हा गुणाकार केला तर तो गुणाकार 129.75 येतो आहे 129.75. आता आपल्याला इथं 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत
मग पहिला पर्याय आपण शोधूया. 129.75 हा झाला पर्याय क्रमांक 1 आहे. आता जर ही संख्या आपल्याला पूर्ण करायची असेल तर इथं आपल्याला 100ने गुणावं लागेल. म्हणजे 129ला आपण 100ने गुणलं तर काय होणार आहे, हा 75 पुढे अलीकडे येणार आहे, म्हणजे 12,975 होणार आहे. पण आपण याला 100ने गुणलं अंशाला, तर छेदाला सुद्धा आपल्याला 100ने गुणावं लागतं. म्हणजे इथं काय होणार आहे, भागिले 100 होणार आहे. आता इथं आपल्याला घातांकात दिलेलं आहे. मग हे घातांकात रूपांतर कसं होतं बघा. 12,975 छेद 100 म्हणजे 10चा वर्ग. मग ही संख्या 12,975 गुणिले, आता छेदस्थानी जर घातांक धन असेल तर तो अंशस्थानी ऋण होतो, म्हणून 10चा वजा 2 घात. म्हणजे 12,975 गुणिले 10चा वजा 9 घात हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय जे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला उत्तरं काढताना, म्हणजे दुसरा अचूक पर्याय निवडताना आपल्याला त्या ठिकाणी घातांक रूपात जर दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर करायचं आहे. पुढचं गणित घेऊया. परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो. तर एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होईल. म्हणजे 35% म्हणजे 35/100. 100पैकी त्याला 35 गुण मिळाले तर तो उत्तीर्ण होतो. कितीपैकी पाहिजे आपल्याला, एकूण गुणांची 600 म्हणजे गुणिले 600. एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळवल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होईल. म्हणजे 35/100 गुणिले 600. हे 2 शून्य इथं आपण घालवले तर 35 गुणिले 6, 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21. म्हणजे 210 गुण त्याला मिळाले तर तो विद्यार्थी उत्तीर्ण होतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 1 किलोग्रॅम पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर (12.1/2) किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. आता इथं 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, कारण इथं आपल्याला ग्रॅममध्ये काढायचं आहे. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो धुण्याच्या पावडरवरती किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल, म्हणून आपण याचं रूपांतर ग्रॅममध्ये केलेलं आहे. मग आता 1000 गुणिले (12.1/2). 12.1/2 म्हणजे काय, 12.5 छेद 100. आता इथं पॉईंट नंतर एक घर आहे किंवा एक संख्या आहे, म्हणजे इथं आपल्याला 10ने गुणावं लागेल. मग अंशाला गुणलं तर छेदाला सुद्धा 10ने गुणावं लागतं. म्हणजे 10ने गुणलं तर ही संख्या पुढं होणार आहे. आता 1000 आहे तसाच गुणिले ही 10ने गुणल्यावरती एक घर पुढं सरकणार आहे पॉईंट, म्हणजे 5च्या पुढं जाणार आहे. म्हणजे इथे 125 होणार आहे. आणि यालासुद्धा आपल्याला 10ने गुणावं लागेल. म्हणजे इथं 1000 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 1000 हा गेला की 125 ग्रॅम पावडर मिळेल. पुढचे गणित घेऊया. 5 लिटरच्या 2.5% किती, किंवा 2.1/2 किती. आता 5 लिटर म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. कारण आपलं उत्तर जे काढायचं आहे ते मिलीलिटरमध्ये काढायचं आहे. मग 5000 लिटर म्हणजे 5 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर गुणिले 2.5 म्हणजे 2.5
100/100. आता इथं आपल्याला भाग द्यायचा आहे, 100ने भागायचं आहे, किंवा तुम्ही इथं हे 2 शून्य घालून डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालतं आहे. म्हणजे 50 गुणिले 2.5 बरोबर 25×5 125. हा शून्य आहे तसाच, आणि 25ने 5ला गुणलं तर 25×5 125. पॉईंट नंतर एक संख्या आहे, इथं आपण इकडनं पॉईंट दिला तर 125 मिलीलिटर. म्हणजे 125, तर हा शून्य नको आहे. 125.0 म्हणजे 125 मिलीलिटर. म्हणजे 125 मिलीलिटर पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.